ही बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी. पंकजा मुंडे यांच्याकडून मोदींविषयी भावनिक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. तुम्ही देशाच्या विकासाचे फ्रेंड आहात. पंकजा मुंडेंकडून नरेंद्र मोदी यांचं यावेळी कौतुक करण्यात आलंय. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. तुम्ही देशाच्या विकासाचे फ्रेंड आहात अशा शब्दात मोदींचं यावेळी पंकजा मुंडेंनी कौतुक केलंय. आज एक अनुभव तुमच्या सर्वांशी शेअर करायचा आहे. तो अनुभव पूजा करताना माझ्या मनात गेले 2-3 दिवस येत आहे. मला आठवतं आमची कोर कमिटीची बैठक होती दिल्लीमध्ये आणि त्या बैठकीला आम्ही सर्वजण 2-3 दिवस दिल्लीत मुक्काम ठोकून होतो. शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः आम्हाला ऐकणार होते. पूर्ण राज्याच्या प्रत्येक मतदारसंघाविषयी बारीक डिरेक्शन ते बघणार होते आणि त्यांचं मत नोंदवणार होते. ते अमेरिकेहून थेट प्रवास करून लँड झाले आणि आमच्या बैठकीला आले. 8.5 तास ती बैठक चालली. या 8.5 तासामध्ये 2 वेळा चहा, 1 वेळा कॉफी, छोटे मोठे स्नॅक्स आमच्यासाठी सर्व होत होते. माझं बारीक लक्ष होतं मोदीजी फक्त गरम पाणी पित होते. माझ्या लक्षात आलं नवरात्र चालू आहे आणि मोदीजींचे 9 दिवसाचे उपवास आहे. हे बघून मी इतकी प्रेरित झाले. मी विचार केला या व्यक्तीला स्वतःसाठी काय पाहिजे आहे. ज्याला परिवार नाही म्हणून हिणवलं त्यांनी या देशालाच परिवार मानलं आणि या देशासाठी सदैव हा देश कसा जगामध्ये एक महासत्ता बनेल यासाठी प्रत्येक क्षण खर्ची घातला. सकाळी 4 वाजता उठून रात्री 12 वाजेपर्यंत अथक परिश्रम करणाऱ्या तरुणांनाही लाजवणाऱ्या कष्ट करणाऱ्या या नेत्याच्या जीवनामध्ये नेमकं ध्येय तरी काय आहे. त्यांचं ध्येय हे आपल्यापेक्षा वेगळं नाही हे ज्या दिवशी लक्षात आलं मनातले सगळे किंतु परंतु गळून पडाले आणि एवढाच निश्चय केला की या ध्येयाला आपण खारीचा वाटा म्हणून जोडलं जायचं. गॅस तेलासाठी सरकार करणार समुद्र मंथन. देशांतर्गत उत्पादनाला मोठी चालना मिळणार आहे. 84,000 कोटींच्या योजनेला मंजुरी मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 84,084 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक तरतुदीसह समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी या महाप्रकल्पाची अधिकृत घोषणा केली. आगामी 2030-31 पर्यंत राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत खोल समुद्रातील अतिजोखमीच्या उत्खननाचा 50% खर्च केंद्र सरकार स्वतः सोसणार असून तेल आणि गॅसचा शोध घेतला जाणार आहे. ऊर्जा संकट कायमचे संपवणे, अब्जावधी डॉलर्सचे परकीय चलन वाचवणे आणि इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणे हा यामागचा हेतू आहे. गॅस आणि तेलासाठी सरकार समुद्र मंथन करणार आहे. बातमी पुण्यातून. पुण्यात 56 बोगस डॉक्टरांवरती कारवाई करण्यात आली. 2013 ते 2016 या कालावधीतील बोगस डॉक्टरांवरती ही कारवाई करण्यात आली. उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरची पडताळणी करण्याचं आता आवाहन करण्यात आलं. 2013 ते 2016 या कालावधीत 56 बोगस डॉक्टरवर महापालिकेने कारवाई केली. नोंदणीकृत डॉक्टरकडून या संदर्भात उपचार करून घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. पालिकेकडून आवाहन करण्यात आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.